बाळापूर शहर आज अक्षरशः धुरात गुदमरते। शहरालगतच्या वीट भट्ट्यांमधून निघणारा काळा धूर नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका ठरतोय। मात्र तहसीलदार, प्रदूषण मंडळ आणि जिल्हा प्रशासनाची शांतता अनेक प्रश्न उपस्थित करते। बाळापूर शहरालगत सुरू असलेल्या वीट भट्ट्यांमधून दिवस रात्र निघणारा काळा दाट धूर आज संपूर्ण परिसरासाठी गंभीर आरोग्य संकट बनला आहे। हवेत मिसळणारे विषारी घटक श्वसनाचे आजार वाढवत असून लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला आणि दमा, अस्थमा असलेले रुग्ण सर्वाधिक त्रस्त झाले आहेत। अनेक नागरिकांना श्वास घ्यायला त्रास, डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे खुलेआम उल्लंघन करून या वीटभट्ट्या सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। इंधन म्हणून जळण, प्लास्टिक व इतर घातक साहित्य जाळले जात असल्याने प्रदूषण आणखी वाढत आहे। विशेष म्हणजे याबाबत वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। नागरिकांचा सवाल आहे की हा सगळा प्रकार प्रशासनाच्या माहितीशिवाय शक्य आहे का? तहसीलदार, प्रदूषण मंडळाचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला हा धूर दिसत नाही का, की मुद्दाम दुर्लक्ष केलं जातंय? जर वेळेत कारवाई झाली नाही आणि नागरिकांच्या आरोग्याला गंभीर परिणाम झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवाल आता बाळापूरकर विचारू लागले आहेत। वीटभट्ट्यांवर तात्काळ कारवाई करून नागरिकांना स्वच्छ हवा मिळावी हीच सध्या एकमुखी मागणी आहे।